चरोली पुण्याच्या पिंपरी चिंचवडचा वेगाने विकसित होणारा भाग। आता चरोली डेव्हलप होण्याचे अनेक कारण आहेत, पण त्याच्यातलं जर मेजर कुठलं कारण असेल तर ते आहे कनेक्टिव्हिटी। चरोली हा जो भाग आहे तो धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी, मोशी, आळंदी, डुडुळगाव यासारख्या लोकेशनला तुम्हाला कनेक्ट करून देतो। त्या व्यतिरिक्त पुणे कॉर्पोरेशनकडून आळंदीच्या दिशेला जाणारी जी BRT आहे, जो BRT रूट आहे, जो की 200 फुटाचा प्रॉपर रोड आहे, तो सुद्धा या चरोलीतून जातो आणि आजचा प्रोजेक्ट सुद्धा या BRT रोडलाच लागून आहे। आणि अशा डेव्हलप लोकेशनमध्ये तुम्ही अफोर्डेबल कॉस्टमध्ये 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर मग आजचा व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठीच आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्टीवन आणि तुम्ही बघताय बुकमाय वास्तूचं यूट्यूब चॅनल। आणि आजचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप खास होणार आहे, कारण की आजच्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी 80% काम झाले। 350 फॅमिलीज या प्रोजेक्टमध्ये राहतात आहे आणि शेवटच्या टॉवरचं नुकतंच इथं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण चरोली या भागात आलो आहे। सो तुम्हीसुद्धा चरोलीमध्ये अफोर्डेबल कॉस्टचे 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर मग आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हा या भागातला अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टमध्ये रिसेल फ्लॅट आणि रेंटेड फ्लॅटची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे। सो चला आता आपण या प्रोजेक्टला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायला सुरुवात करूया। आता ह्या प्रोजेक्टच्या लेआउटबद्दल जर सांगायचं झालं तर टोटल 9 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामधल्या 8 एकरची पूर्णपणे डेव्हलपमेंट इथं झालेली आहे। आणि हे जे निळे पत्र लागले तिथं 1 एकरमध्ये हा 7 नंबरचा टॉवर येतो आहे। 6 बिल्डिंगचं ऑलरेडी इथे पोझिशन झाले, ज्या की 11-11 मजल्याच्या होत्या। आता ह्या 6 बिल्डिंगमध्ये मिळून इथं 350 कुटुंब राहतात आहे। सोबत माझ्या डाव्या साईडला तुम्हाला 22 बंगलेसुद्धा इथे बघायला भेटतील, जे की खूप सुरुवातीलाच विकले गेलेले आहेत। त्या व्यतिरिक्त नवीन बिल्डिंगबद्दल सांगायचं झालं तर नवीन बिल्डिंग ही 22 मजल्याची असणार आहे। त्याच्यामध्ये 3 फ्लोअर हे कार पार्किंगसाठी इथे सोडण्यात आलेले आहेत। प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट असणार आहे, ज्याच्यामध्ये 4 फ्लॅट 2 BHK आणि 4 फ्लॅट जे आहेत ते 3 BHK असणार आहेत। 3 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेससुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटतील। ह्या नवीन टॉवरच्या रूफटॉपला सुद्धा तुम्हाला ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत आणि त्या ॲम्युनिटीज फक्त ह्या टॉवरच्या लोकांसाठीच असणार आहे। सोबत ग्राउंड फ्लोअरला ज्या ॲम्युनिटीज असणार आहेत त्या सर्वांसाठी इथे अवेलेबल असणार आहेत। सो आता आपण ग्राउंड फ्लोअरच्या ॲम्युनिटीजसुद्धा बघून घेऊयात। आता मी या सोसायटीच्या ॲम्युनिटीज एरियामध्ये आलो आहे। या सोसायटीमध्ये रिसेल फ्लॅट आणि रेंटेड फ्लॅटला डिमांड असण्याचं मेजर कारण आहे की ह्या सोसायटीचा बराच भाग हा ओपन एरियामध्ये ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे 9 एकरच्या लँडमध्ये कमीत कमी 3 एकर जागा तुम्हाला ओपन स्पेसमध्ये बघायला भेटेल। आता हे ॲम्युनिटीज सेक्शन आहे, हा पूर्ण लॉन आहे। या साईडला माझ्या समोर साईडला इथं मंदिर आहे, इथे मल्टीपर्पज कोर्ट आहे, समोर साईडला स्विमिंग पूल आहे, बेबी पूल आहे, क्लब हाऊस आहे, जिम आहे। आणि ही एकमेव सोसायटी आहे चरोलीची जिथे MNGLची लाईनसुद्धा आहे। त्या व्यतिरिक्त जो STP प्लॅन्ट असतो तो सुद्धा इथे आहे। मोठ्या प्रमाणात व्हिजिटरसाठी कार पार्किंगसुद्धा सोडण्यात आलेली आहे आणि ह्या सोसायटीचा क्राऊड खूप चांगला आहे। आता जेव्हा मी या सोसायटीमध्ये शूट करायला आलो तर डाव्या साईडला भला मोठा जो गणपतीचा मंडप असतो तो टाकण्यात आलेला आहे आणि आता गणेश उत्सवाचा जो सण आहे तो खूप मोठ्या जोरात इथे सेलिब्रेट करण्यात येतो आहे। आणि या साईडला तुम्ही बघू शकता हे रामाचं मंदिरसुद्धा या सोसायटीमध्ये आहेत। नवीन टॉवरच्या पोझिशनच्या वेळेस या सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या बिल्डरकडून रिन्यूसुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे या सर्व ॲम्युनिटीज परत तुम्हाला नवीन रूपात बघायला भेटतील आणि ह्या सगळ्या बिल्डिंगसाठी म्हणजे 7 बिल्डिंग आणि 22 बंगल्यासाठी ह्या कॉमन ॲम्युनिटीज आहेत आणि जो नवीन टॉवर येतो आहे त्याच्या रूफटॉपवरच्या ॲम्युनिटीज या सेपरेट असणार आहे। टोटल 40 ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल। ॲम्युनिटीज आणि इतर गोष्टीपेक्षा मला जर काही तुम्ही विचाराल तर अतिशय सुंदर गेटेड कम्युनिटीचा हा प्रोजेक्ट आहे। सो मंडळी, आता आपण सॅम्पल फ्लॅट आतून बघून घेणार आहोत। त्याच्या आधी माझी एक विनंती होती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। मराठी भाषेमध्ये रिअल इस्टेट कॉन्टेंट बनवणारी आपली पुण्याची नंबर 1 कंपनी आहे आणि आपण पुण्याच्या व्यतिरिक्त कोकण, नवी मुंबई ह्या भागातले सुद्धा व्हिडिओ बनवत असतो आणि खूप अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमचे व्ह्यूवर्स, आमच्या कस्टमरला 1 to 1 सर्व्हिस देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि सर्व करताना कधी कुठले चार्ज पण करत नाही। सो नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। या साईडला 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बनवून तयार आहे। आता 3 BHKमध्ये एकच कार्पेट आहे 946 स्क्वेअर फूटचा।
हे डबल लॅमिनेटेड वुडन डोअरसोबत तुम्ही हे डिजिटल डोअर लॉक इथे बघू शकता, गोल्डन प्लेटेड देण्यात आलेलं आहे. ही आहे लॉबी स्पेस, लॉबी एरिया हा आहे, ज्याची साईज 5x6 असणार आहे. प्रॉपर तुमचं इथे जे शू रॅकचं प्लॅन आहे ते इथे होणार आहे. आता हा दरवाजा देताना आजकाल हे जे गॅस किट देतात ना, हे खूप बेस्ट होऊन जातं नंतर यूज करताना. हे जर गॅस किट नसेल ना तर हा दरवाजा डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, कारण हवा जी असते, आता ही 22 मजल्याची बिल्डिंग आहे, तर हवा खूप मोठ्या प्रमाणात असते. दरवाजाला जर बम स्टॉपर नाही लावलं तर दरवाजा आपटून क्रॅक वगैरे जाण्याचे चान्स असतात. तर हे लिव्हिंग प्लस डायनिंग आहे, किती सुंदर असं दिसतंय, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा इंटिरियर करू शकता. 17x11 आहे, रुंदी 11 आहे, लांबी 17 आहे. असं एल शेप तुम्ही सेटिंग अरेंजमेंट इथे करू शकता. आणि या साईडला डायनिंगचं प्लॅनिंग जे आहे ते अशा पद्धतीने होऊ शकतं. मला असं वाटतं ना, एकदम परफेक्ट कार्पेट इथे बसवून देण्यात आलं आहे. 946 जरी असेल तर जनरली 3BHK 1100-1200पर्यंत असतात, पण फ्लोअर प्लॅन व्यवस्थित बसवलेला नसतो, डेड स्पेस खूप असते. पण इथं डेड स्पेस तुम्हाला अजिबात बघायला भेटणार नाही. प्रॉपर 3BHK इथे बसवलं आहे. आर्किटेक्ट जे आहेत या प्रोजेक्टचे ते खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे जो एरियाचा युटिलायझेशन ते खूप चांगल्या पद्धतीने इथं केलेलं आहे. बाल्कनी जर तुम्ही बघितली तर 11.5x5 आहे, लांबी जी आहे जी 11.5 आणि रुंदी जी आहे ती 5 फूट आहे. MS चे सेफ्टी ग्रिल तुम्हाला इथे देण्यात आले आहे आणि व्यवस्थित बाल्कनी आहे. इथे 3 ट्रॅक तुम्हाला स्लायडिंग डोअर देण्यात आले आहेत आणि मोठे मोठे देण्यात आलेले आहेत आणि 2च ह्याच्यात देण्यात आले आहेत. हे पण बऱ्याचदा 3 असतात, तर इथं 2 दिलेत. त्यामुळे जो उजेड आहे तो प्रॉपर तुमच्या घरामध्ये येणार आहे. प्रत्येक फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येक फ्लॅट हा पूर्व पश्चिम इथे बनवण्यात आलेला आहे. एल शेप किचन प्लॅटफॉर्म तुम्ही बघा, किती स्पेशियस असं किचन वाटतं. या साईडला फ्रीज ठेवण्यात आले. किचनची साईज 11.8x9 आहे, जी रुंदी जी आहे ती 9 आहे, हे 11.8 आहे. आणि ड्राय बाल्कनी ज्याला आपण युटिलिटी एरिया म्हणतो तो कवर्ड दिल्यामुळे किचन अजून स्पेशियस असं तुम्हाला बघायला इथे भेटत असेल. किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता. हे जो प्लॅटफॉर्म आहे हा सुद्धा आजकाल लोक ग्रॅनाइट न देता कॉड नावाचं एक मटेरियल त्याच्यामध्ये देतात. हे किचन कॅबिनेट ट्रॉलीचं प्लॅनिंग तुम्ही सुद्धा असं करू शकता. अशा पद्धतीचा फॉल सिलिंग इथे करू शकता. आता हा सॅम्पल फ्लॅट आहे, त्यामुळे बिल्डरनी जेवढं बेस्ट या फ्लॅटला करता येईल तेवढं करण्याचा इथं प्लॅन केलेला आहे. आतल्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघा, हा स्पेस जास्त इथे बराचदा डेड स्पेस जातो आणि कार्पेट मोठा देऊन पण ह्याच्यातच 50-100 स्क्वेअर फूट व्हायला जातो. पण इथं तसं नाही आहे. या साईडला बघितलं तुम्ही वॉश बेसिनचं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे, प्रॉपर वॉश बेसिन बनवण्यात आले. ह्या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे ते तुम्ही इथं बघू शकता. आता कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे ते 4.5x7चं ठेवण्यात आलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. ह्या साईडला आहे चिल्ड्रन बेडरूम तुमचं. तर चिल्ड्रन बेडरूम जे आहे ते 10x10चं आहे, तुमच्या मुलांचं बेडरूम. हे सुद्धा किती सुंदर पद्धतीने सजवण्यात आले, तुम्ही बघू शकता. या साईडला प्रॉपर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक विंडो देण्यात आली. विंडोची साईज पण मोठी आहे, 3 ट्रॅक विंडो आहे. या साईडला वॉर्डरोबचं प्लॅन करण्यात आलेलं आहे. हे आहे तुमचं 2 नंबरचं बेडरूम, तुम्ही बघू शकता. याला तुम्ही पॅरेंट्स बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम म्हणून यूज करू शकणार आहात. या साईडला फुल साईज तुम्हाला विंडो देण्यात आलेले आहेत. याची साईज 10x13.8 असणार आहे. जवळजवळ 138 स्क्वेअर फूटचं हे बेडरूम आहे. ह्याला इथे छोटीशी अशी कवर्ड बाल्कनीसुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता, जे की 4.6x6ची असणार आहे, म्हणजे 4.5x6ची अशी ही बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता थोडंसं वरच्या फ्लोअरला फ्लॅट घेतला तर ह्या बाल्कनीचा पुरेपूर वापर जो आहे तुम्हाला करता येईल, कारण हवा वगैरे चांगली येते. आणि या साईडला आहे ते तुमच्या पॅरेंट्स बेडरूमचं अटॅच टॉयलेट बाथरूम, ज्याची साईज 7.5x4.5 इथे असणार आहे. CP सॅनिटरी फिटिंगसुद्धा तुम्हाला जॅगवार कंपनीचे देण्यात आलेले आहेत. आणि ह्या साईडला इथे हे तुमचं 3रं बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. तुम्हाला सुरुवातीला इथे टॉयलेट बाथरूम जे आहे ते देण्यात आले. 4.1x7 याची साईज असणार आहे. आणि हे जे बेडरूम आहे ते 10.4x10.7 असणार आहे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. ह्या साईडला वॉर्डरोबचं प्लॅन होऊ शकतं. या साईडला फुल साईज तुम्हाला विंडो देण्यात आलेली आहे, म्हणजे भिंतीचा जवळजवळ 80% एरिया जो आहे तो पूर्णपणे विंडोमध्येच ठेवण्यात आला आहे. याच्यामुळे उजेड जो आहे, हवा आहे ती प्रॉपर येते. बाहेरून सेफ्टी ग्रिल पण आहेत, तर हे हवा त्या व्यतिरिक्त उजेड प्रॉपर घरात येत असेल ना तर घरातलं वातावरण खूप चांगलं राहतं. वास्तुशास्त्राच्या हिशोबाने पण असे मोठ्या मोठ्या खिडकी दरवाजे हे असणं खूप गरजेचं असतं. सो तुम्हाला हा परफेक्ट कार्पेट इथे
बसवून देण्यात आलेले आहे. 946 याचा कार्पेट आहे आणि 2 BHKचा कार्पेट 712 इथे ठेवण्यात आले. दोनच कार्पेट आहे, 2 BHKमध्ये 712, 3 BHKमध्ये 946. आता रेट जर सांगायचं झालं तर 2 BHKची पॅकेज कॉस्ट इथं 66 लाख रुपये ठेवण्यात आलेली, त्याच्यामध्ये कार पार्किंगसुद्धा इन्क्लुडेड असणार आहे. आणि 3 BHK 89 लाखात ठेवण्यात आलेला आहे. आता मागच्या आठवड्यात पण मी चरोली या भागातला व्हिडिओ बनवला होता, ज्याचा कार्पेट 1175 स्क्वेअर फूट होता आणि 3 BHK 1 लाख रुपयाला जात होता. जर तुम्ही याच्यापेक्षा मोठा कार्पेट बघत असाल तर मी आय बटनमध्ये लिंक पण टाकतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकतो, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण तो चरोलीचा जो मेन BRT रूट आहे, जो मार्ग आहे जो आळंदीच्या दिशेला जातो, तिथून 4 किलोमीटर आतमध्ये होता चरोली गावठणच्या दिशेला. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रॉपर BRT रोडला लागूनच आहे आणि हा या भागातला सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे. सो परफेक्ट कार्पेट ठेवून त्याचा रेट जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. 89 लाख खूप जस्टिफाय होणारा रेट आहे ह्या प्रोजेक्टच्या हिशोबाने. जर तुम्ही चरोली भागाचा विचार केला तर खूप बेस्ट प्रोजेक्ट आहे. आणि इथून अगदी 2 ते 3 मिनटात तुम्ही प्रॉपर दिघीत पोहोचता. थोडंसं पुढं जाऊन चौकातून राईट टर्न घेतला तर 5 ते 7 मिनटात तुम्ही जे भोसरीचं शेवटचं बस स्टॉप आहे तिथं पोहोचता. म्हणजे ह्या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ना ते दिघी आणि भोसरीला लागून आहे. तर लोकेशनच्या हिशोबाने हा कार्पेट आणि त्याची प्राइसिंग जस्टिफाय होते. सो निश्चित या प्रोजेक्टला साईट व्हिजिट करा. हा ह्या भागातला खूप सुंदर असा गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट आहे. निगोशिएशनला कुठेही हेल्प लागली, साईट व्हिजिटला लागली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवेल. या व्यतिरिक्त चरोली या भागात आम्ही अनेक प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवले, ते सुद्धा दाखवायसाठी मदत निश्चित करेल. आणि या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं बटन जर तुम्ही दाबलं तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मोबाईलवरनं घरबसल्या बघता येतील. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.